बोलताना आदरणीय अध्यक्ष साहेब, बाबासाहेबांनी म्हटलं होतं संविधान किती चांगलं असलं, सुधारणा झाल्या आपण असं जरी म्हणत असलो तरी त्याचं बेसिक स्ट्रक्चरला कोणीही हात लावण्याचा धाडस करणार नाही. अशा प्रकारची खरं तर व्यवस्थाच त्या संविधानामध्ये असल्यामुळे त्याचं बेसिक कॅरेक्टर्स आणि त्याची वैशिष्ट्ये त्याला आपण बदलण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि जे काही सुधारणा झालेल्या आहेत ते या ठिकाणी केल्या जात आहेत आणि त्यांची संख्या जवळपास 600च्या वर जे झालेली आहे त्याचं महत्वही या ठिकाणी मी अधोरेखित करू इच्छितो की जनतेकडे खरं तर संविधानात दुर्लक्ष केलेलं नाहीये. काळानुरूप जे काही बदल अपेक्षित आहेत ते बदल करण्याची आणि स्वीकारण्याची या ठिकाणी धाडस आपण करतो आणि म्हणूनच सातत्याने अशा प्रकारचे सुधारणा दुरुस्त्या आपण संविधानामध्ये केलेल्या आहेत. मानवी इतिहासाच्या इतक्या विचारांती आणि इतक्या तपशीलवार राज्यघटनेचा आपण स्वीकार केलेला आहे आणि देशातील सर्वच लोकांना, सर्वच समूहांना आपण खरं तर त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे आणि अशा पद्धतीने अमृतकालकडे आपण या ठिकाणी वाटचाल करत आहोत. अशा प्रकारचं हे जे काही भारतीय संविधान आहे त्या संविधानाप्रती मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वांच्या समक्ष त्याच्याबद्दल आदर या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज जे काही फुलेकर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी त्यानिमित्त भाषणाच्या स्वरूपात त्यांनी जो काही संदेश दिलेला आहे तेही आपण या ठिकाणी ग्रहण केलेलाच आहे. मी त्यांचा विचारांना या ठिकाणी धक्का देणार नाही. त्यांनी जी काही चिंता व्यक्त केलेली आहे कास्ट सिस्टम बद्दल असो की वेगवेगळ्या प्रकारचे समूह आज आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि म्हणून त्यांनी जे काही चिंता व्यक्त केलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी रास्तच आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. आपण सर्वांनी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा असं मी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.